थंडीचा परिणाम. थंडी फार आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. मला पण थंडी लागते. मी पण स्वेटर्स घालून ठेवलाय. खाऊन पिऊन तराड झोपले होते, आताशी उठले. मला पण थंडी वाजते. आता म्हणला 2 मिनिटासाठी स्वेटर काढावा. तर आपले भाऊ बहीण म्हणतील, एवढे आपले मित्र म्हणतील का अजून पण स्वेटर काढलेलाच नाहीये. थंडी वाजते. आता छान वाटते बघा, खूप छान वाटतं. असं अंग शेकून निघतं उन्हाला. आता बरं वाटते जरा. हा 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 हा. आता इकडून ऊन लागते, इकडून ऊन लागू दे. हे बा अंगावर कसा काटा येतो. तशी उन्हाला बरं वाटते. थंडी वाजते. अजून मी स्वेटरच नाही काढल्यावर का मरू दे बाई. फार थंडी वाजते. गार वाटते नुसतं. फॅन वगैरे चालू नाही, काही नाही. घरामध्ये झोपले होते मस्तपैकी. 11 11:30ला झोपले जेवण करून. आता 1 वाजले. कसे लोक काम करत असतील. करा, आम्ही पण तेव्हा केलं ना कामाला. काय पाणी पण प्यायचं म्हटलं की एकदम कुस्ती वाटतं, थंड वाटतं. आणि आपला ब्रुनो जेवला नाहीये. घरातनं थंडी निघत नाहीये, घरामध्ये थंड वाटते. ब्रुनो नाही जेवला आपला अजून. दीदी चालल्याचा व्हिडिओ पाहते. मी पण सारखे तो व्हिडिओ पाहते. कालचा व्हिडिओ दीदी चालली जा. मी सुद्धा सारखे व्हिडिओ पाहते. म्हणजे हा सारखे म्हणजे आता मी आता पाहणारच आहे 2-3 वेळा हा शॉर्ट चाललेला. पहा आपली दीदी कशी जाते. 2-3 तासांनी असं मला म्हणायचं होतं. कालच आपली दीदी गेली. ह्या टायमाला करमण्यापर्यंत पोचली होती काल. मित्रांनो, दुपार गेली. कोंबड्या कशा आपल्या. काल फार गर्दी होती बरं का. आता सगळे दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे संपल्या. सगळे जाणारे, सुट्ट्या संपलेल्या सगळे जाणारे. सुट्ट्या संपलेल्या सगळे व्यक्ती. फार गर्दी होती. मला बडबड करत होती कशाला ओझ दिले यांनी. बरेच दिल्या फळं भाज्या कापून भोपळा, गोसावळी वगैरे, हिरव्या मिरच्या तिनेच नेल्या. आणि प्लस ते थोडं फराळ दिलं. फराळ तिकडे होता पण असं रस्त्यामध्ये खायला. आणि नवीन केल्यामुळे थोडासा आणखीन एवढा चिवडा, एवढ्या चकल्या. काय आता करता मित्रांनो. अंगातलं स्वेटर निघत नाही. सावलीला आलो, थंड वाटते. आणि बाहेर मग तिकडे आता आम्ही उन्हात गेलो होतो खुरपायला. थोडंसं खुरपलं, एक पात लावली. आपल्या हरभऱ्यात जे मोठं गवत आहे ते उठून घेतो. नुसतं काम नसल्यावर पण करमत नाही ना. तर हे बघा, सावलीला आल्यावरची थंडी वाजते. आपल्या बाबूची तर अंगातली थंडीच निघत नाहीये. हे माझ्या सोन्या बाबूची थंडी निघत नाही. एकदम असं गुंडळी मुंडळी करून बसतोय. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हां, कमेंट करून सांगायला विसरू नका. चहा आणू करे तुला मोठा ग्लास भरून गरम गरम. गरम चहा पितो का रे? नुडू वरती बघ ना बाबू. जाऊन दे, झोपलाय. त्याला डोळ्याला काहीतरी फटका बसलाय वाटतं. कुठेतरी मार लागलाय. पलीकडचा डोळा ना घाण टाकतोय, पलीकडचा डोळा बाबूचा. बघू बाबू. हे बघा असं डोळा. हे बघा थोडं जड वाटतोय त्याला डोळा. ठीक आहे, काय हरकत नाही. काय पाहिजे? मुरमुरी नको का? मग काय देऊ? भाकरी नको, मुरमुरी नको. आता दूध निघत नाही आपल्या गाईचं. आता आपली गाय आटली. माझ्या अंगात आता स्वेटर निघणार नाहीये. आता हा घालायचा दिवसभर कामधंद्यामध्ये, हा घालायचा. आणि मग तो जॅकेटवाला घालायचा हरपटाला वगैरे बाहेर जाताना. बघा थंडी सुरुवात झाली. मला तरी एवढी थंडी आहे. अजून तर पुढे भरपूर थंडी आहे. पुढच्या महिन्यामध्ये जास्त असते. आता हा महिना एंडिंग आहे. 1 आठवडाभर राहिले महिना संपायला. पुढच्या महिन्यामध्ये जास्त. आपल्या ब्रुनोला पण थंडी वाजते. सकाळी उशिरा आंघोळ घातली त्याला मी आज.
त्या डोळ्यालाच काय फटका लागला, त्या डोळ्यातनं असं पाणी गळतंय. आहे ना लिंबोळीची गोळी. कुठे कशाची? थोडंसं काय करू जेवायला विचार करते. खिचडी भात करते थोडासा. खिचडी भात करावं म्हटलं थोडा गरम गरम. काय रे म्हण्या? आपल्या म्हणण्यानुसार ट्याव शेव दिलेली ती त्याला फरसाण खायला. फरसाण तुम्ही किती पण द्या आम्हाला, मला काम करू दे, पटकन काम करू दे, मध्ये मध्ये करू नको, मध्ये मध्ये करू नको. फरसाण खायचंय तुला? सकाळी मी भाकरी खातो रोज गरम गरम, ताजीला भाकरी लागते, चपाती खात नाही. मग आपण पीठ मळलं ना, त्याला थोडंसं तेल लावून पीठ द्यायचं खायला, मग तो पीठ खातो, चपाती खात नाही, भाकरी खातो. पण आज भाकरी खाल्ली नाहीये. आता मुरमुरे काय झाले, ते चामट झाले, त्याचे नरम पडलेत मुरमुरे. काय म्हणतो हो? तिकडे बघ कॅमेऱ्याकडे. मी आता लसूण सोलते आणि 2 कांदे घेतलेत कापायला. खाऊ नाहीये मण्यावरती बघ. मण्या, ए मणी, ए मणी वर बघणार रे. काय 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 म्हणणं तुझं? माझ्या कानात सांग, मला सांग काय म्हणणं आहे. तू होता? मला नाही माहिती. हो, मी कुठे गेली होती तेव्हा? मी तेव्हा कुठे गेलेली? मी कुठे गेलेली तेव्हा? तो आवाज द्यायचा ना मला. तू मला आवाज का नाही दिला? हा, ए मणी, ए मणी, खिचडी करते मी आता. मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो.